नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 10वा लेसन, ज्याचं नाव आहे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, म्हणजेच इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे ICT. आता ICTच्या वापरातून प्रगतीची नवी दिशा आपल्याला कशा प्रकारे मिळते याच्याबद्दल आपण आधीच्या 5 सेशनमध्ये पाहिलेलं आहे. मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट किंवा मायक्रोसॉफ्ट एक्सेल किंवा मायक्रोसॉफ्ट वर्ड यांच्या मार्फत आपण कशा प्रकारे डॉक्युमेंट्स बनवणं किंवा बिल्स तयार करणं किंवा प्रेझेंटेशन तयार करणं याच्याविषयी माहिती आपण अगोदर या 5 सेशनमध्ये घेतलेली आहे. त्याचप्रमाणे कम्प्युटरचे काही बेसिक ज्या गोष्टी आहेत, जसं की इनपुट मेमरी म्हणजे काय किंवा आपल्याला बाहेर जी आउटपुट त्याच्यापासून मिळतं ते प्रोसेसिंग होऊन कशा प्रकारे येतं, आणि त्याचप्रमाणे आपण बघितलंय की हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचा कसा उपयोग या संगणकाद्वारे केला जातो. हार्डवेअर म्हणजेच काय, तर हार्डवेअर म्हणजेच त्याचे जे पार्ट असतात, जसं की आपण बघतो स्क्रीन आहे किंवा मॉनिटर त्याला म्हणू आपण, किंवा CPU आहे. CPU नंतर आपण बघतो की स्पीकर्स आहेत किंवा माऊस आहे, कीबोर्डचा वापर कशा प्रकारे केला जातो किंवा त्यांच्यामध्ये काही बिघाड झाला तर त्याच्यात जो हार्डवेअर स्पेशलिस्ट आहे तो अशा प्रकारची कामं करत असतो. म्हणजे नोकरीच्या संधी सुद्धा या संगणकामार्फत फार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करत असताना काही गोष्टी आपण करत असतो, जसं की फेसबुक एक ऍप आहे. या फेसबुकच्या ऍपचा आवाका एवढा मोठा आहे की पूर्ण जगामध्ये हे ऍप वापरलं जातं, आणि त्याच्यामधून म्हणजे ह्या सोशल मीडिया आहे, सामाजिक माध्यम आहे, त्याच्या मार्फत बऱ्याच प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण होत असते, आणि आपण बऱ्याचशा गोष्टी या ऍपच्या मार्फत शेअर करत असतो. आणि आपलं नाव ह्याच्यापूर्वी काय व्हायचं, तर टीव्हीच्या मार्फतच एखादी व्यक्ती पब्लिश व्हायची, परंतु आजकाल या माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फेसबुक, व्हॉट्सअप अशा प्रकारच्या गोष्टींच्या मार्फत सुद्धा एखादी गोष्ट आपण पब्लिश करू शकतो. म्हणजे ह्याचा फार मोठा फायदा आपल्याला होत आहे, आणि म्हणूनच माहिती संप्रेषण तंत्रज्ञान जे आहे प्रगतीची नवी दिशा यातून आपल्याला मिळणार आहे. याबद्दल काही म्हणजे आपल्या मनामध्ये किंतु परंतु यायला नकोत, आणि म्हणूनच अशा प्रकारचा लेसन स्टडी करणं आपल्याला गरजेचं आहे. चला तर मग पाहूया इयत्ता 9वीचा 10वा लेसन माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा, याच्यामध्ये 6वा सेशन आणि शेवटचा सेशन. विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा एक टीप दिलेली आहे. या प्रकरणात अभ्यासलेल्या माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाचा अभ्यास करताना प्रत्यक्ष करावायचा आहे. त्यासाठी आपले शिक्षक तसेच तुमच्या पालकांची, मित्रांची मदत आवर्जून घ्या. म्हणजे अशा प्रकारे आपण जे काही शिकत आहोत, जसं की आमचं AS विद्यालयाचं जे ऍप आहे, जे आपण आता पाहत आहात, त्या ऍपच्या मार्फत आम्ही आपल्याला विविध गोष्टी शिकवत असतो, आणि विविध गोष्टी शिकवत असताना आपल्याला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या मार्फत, म्हणजे संगणकाचा जो एक पार्ट आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये, त्याच्याद्वारे आम्ही आपल्याशी संपर्क करत असतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर काही चौकटीत दिला आहे. याशिवाय इतर उपयोग कोणते आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये या ICTचा वापर कशा प्रकारे केला जातो याच्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती द्यायची आहे. इथे पहा निर्देशन. विज्ञानातील काही प्रयोग तसेच संकल्पना, सिम्युलेशन आणि ॲनिमेशनचा वापर करून परिणामकारकपणे आणि सहजतेने निर्देशित केले जातात. उदाहरणार्थ चेतासंस्था कार्य, म्हणजे आपले इंटरनल बॉडी पार्ट जे आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीम कशा प्रकारे काम करत असते, किंवा चेतासंस्थांचं कार्य कसं चालतं, आपला ब्रेन किंवा स्पायनल कॉर्ड कशा प्रकारे आपल्याला मदत करत असतो, त्याचप्रमाणे सर्क्युलेशन सिस्टीम कशी आहे, ती आपण जर पिक्चर रूपी दाखवली तर ती आपल्या मनावर जास्त प्रमाणात आपल्या मनात ती साठून राहते. म्हणजे आपण एखादा चित्रपट पाहत असू तर चित्रपटातली गाणी आपण गुणगुणत राहतो. म्हणजे याचा अर्थ त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर जास्त आहे. म्हणजे व्हिज्युअली जे काही दिसेल त्याचा इम्पॅक्ट जास्त होतो. आणि विज्ञानातील जे काही प्रयोग आहेत ते आपण माहिती संप्रेषणाच्या मार्फत आपण त्यांचं कार्य अगदी पिक्चर रूपी सहजपणे पाहू शकतो, आणि ते कार्य आपल्या डोक्यामध्ये फिट राहू शकतं, म्हणजे फिक्स राहू शकतं. आपण त्याचं आकलन करू शकतो. त्यानंतर अंदाज वर्तवणे. बघा, आजकाल हवामान खात्याचा अंदाज आपण अशा प्रकारे ऍपच्या मार्फत मिळवत असतो. सॉफ्टवेअर म्हणजे आपल्या स्मार्टफोनवर सुद्धा अशा प्रकारचे ऍप्स आहेत. आता माहितीचे संकलन करून त्यावर प्रक्रिया म्हणजे प्रोसेसिंग केली जाते आणि अंदाज वर्तवले जातात. जसं की हवामानाचा अंदाज आहे. बघा, आता जून महिन्यामध्ये जो पाऊस येतो तो केव्हा येणार हे एक्झॅक्ट जे नॉलेज आहे ते आपले हवामानशास्त्रज्ञ जे आहेत ते देत असतात, आणि त्याद्वारे आपला शेतकरी, कारण भारत हा शेतीप्रधान देश आहे,
आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. पेरणी एक्झॅक्ट केव्हा करावी हे त्याच्यामुळे ह्याचा अंदाज त्याच्यामुळे शेतकऱ्यांना येत असतो. शास्त्रीय माहिती गोळा करणे, इंटरनेट, आपण नेहमीच इंटरनेट पाहत असतो गुगल सर्च इंजिनच्या मार्फत, ईमेल, न्यूज ग्रुप, ब्लॉग्स, चॅट रूम्स, विकिपीडिया म्हणजे आपण ह्याच्यामध्ये माहिती संकलित करू शकतो. गुगलचं एक सर्च इंजिन जे आहे त्याच्या बरोबरच विकिपीडिया म्हणजे माहितीचा मोठा साठा आहे. आपण ते एडिट करू शकतो आणि एडिट केलेली माहिती चूक किंवा बरोबर आहे तर दुसरा कोणी बघितली तर ते परत एकदा एडिट करू शकतात. म्हणजेच हा विकिपीडिया फार महत्वाचा आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग इत्यादी गोष्टी जसं की आता बघा झूम ॲपद्वारे किंवा गुगल मीटद्वारे आपण कोणत्याही देशाच्या भागामध्ये असो किंबहुना बाहेरच्या देशामध्ये जरी असो तरी आपण कॉन्फरन्सिंगद्वारे एकमेकांशी संवाद साधू शकतो. म्हणजे हा फार मोठा जो म्हणजे आपल्याला बघता ही जी डिस्कवरी आहे ती फार मोठी डिस्कवरी आहे आणि त्याच्यामुळे संगणक ही आजकाल काळाची गरज झालेली आहे. तेव्हा संगणक क्षेत्रातील संधींविषयी आपण इथे पाहूया. आता सॉफ्टवेअर क्षेत्र हे महत्वाचे क्षेत्र आहे. सॉफ्टवेअर तयार करण्याचे आव्हान स्वीकारून अनेक कंपन्या या क्षेत्रात उतरल्या आहेत. सॉफ्टवेअर क्षेत्रातील संधीचे वर्गीकरण आपण पुढील प्रमाणे करू शकतो. लक्षात घ्या, ऍप्लिकेशन प्रोग्राम डेव्हलपमेंट, जसं की आपण बघतोय हे AS विद्यालयाचं ऍप आहे म्हणजे ते ऍप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे. सॉफ्टवेअर पॅकेज डेव्हलपमेंट, ऑपरेटिंग सिस्टीम आहेत किंवा युटिलिटी डेव्हलपमेंट, स्पेशल पर्पज सायंटिफिक ऍप्लिकेशन, अशी वेगळ्या प्रकारची ऍप्लिकेशन्स आणि वेगळ्या प्रकारचा उपयोग आपण सॉफ्टवेअर क्षेत्राच्या मार्फत करत असतो. मी तुम्हाला या लेसनच्या सुरुवातीला सांगितलं की इन्फोसिस नावाची कंपनी किंवा TCL किंवा आपण बघतो एक्सेंच्युअर आणि त्याच्यानंतर पटनी सॉफ्टवेअर, अशा प्रकारच्या कंपनी ज्या आहेत त्या वेगळ्या प्रकारचे ऍप्स किंवा वेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर डेव्हलप करत असतात. हल्ली बऱ्याच ठिकाणी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं काम चालू आहे आणि याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहे. याच्यानंतर आपण बघूया हार्डवेअर क्षेत्र. आता आपल्या देशातही संगणक तयार करणाऱ्या कंपन्या बऱ्याच आहेत. त्या स्वतःचे बनवलेले संगणक विकतात. म्हणजे पूर्वी IBM नावाची कंपनी कम्प्युटर बनवायची, परंतु आता हळूहळू हे डेव्हलपमेंट एवढी फास्ट व्हायला लागलेली आहे की आपल्या भारतामध्ये सुद्धा आपण हे कम्प्युटर बनवतो तर काही बनवून बाहेरून आणून विकत असतात, दुरुस्त करत असतात. म्हणजे रिपेअरिंगचं काम सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असतं. तर मोठ्या कंपन्यातून अनेक संगणक सतत कार्यक्षम राहावेत, बंद पडूच नयेत यासाठी देखभाल करण्याचा म्हणजे मेंटेनन्सचं कॉन्ट्रॅक्ट देखील मिळत असतं. त्यात भरपूर नोकऱ्या उपलब्ध आहेत. हार्डवेअर डिझायनिंग, हार्डवेअर प्रोडक्शन, हार्डवेअर जुळणी म्हणजे असेंब्ली आणि टेस्टिंग, हार्डवेअर मेंटेनन्स, सर्व्हिसिंग व दुरुस्ती इत्यादी क्षेत्रात नोकरीच्या असंख्य अशा संधी विद्यार्थी मित्रांनो या संगणकामुळे उपलब्ध झालेल्या आहेत. आता बघा, ट्रेनिंग पिरियड म्हणजे प्रशिक्षण, वेगवेगळ्या कामांसाठी नव्यांना शिकवणारे ट्रेनिंग फील्ड फारच मोठे आहेत. स्वतः समरस होऊन शिकवणारे आणि संगणक विषयातील कार्यक्षम असणारे प्रशिक्षक याच्यासाठी महत्वाचे असतात. म्हणजे संगणकाद्वारे आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे किंवा कुठल्या दुसऱ्या ऍपद्वारे आपण म्हणजे कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण जे अप्रेंटिस लोक असतात, जे नवशिके असतात त्यांना आपण देऊ शकतो. मार्केटिंग बघा, संगणक व त्याला पूरक सामग्री म्हणजे एक्सेसरीज तयार करणाऱ्या व विक्री करणाऱ्या खूप संस्था आहेत. जसं की कीबोर्ड्स तयार करणाऱ्या कंपन्या आहेत, पेन ड्राईव्ह तयार करणाऱ्या कंपन्या आहेत, अशा वेगळ्या प्रकारच्या एक्सेसरीज ज्या आवश्यक असतात, मेमरी कार्ड तयार करणाऱ्या कंपनीज आहेत. तर अशा प्रकारच्या एक्सेसरी तयार करणाऱ्या कंपन्यांचं मार्केटिंग, त्यांना विक्री कुशल असणारे लोक पाहिजे असतात आणि त्यांना संगणकाची कार्यपद्धती, अनुभव याबरोबर मार्केटिंग मधील कौशल्य असले पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे संगणक क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर संधी आजकाल उपलब्ध झालेल्या आहेत. इथे पहा, CDAC विषयी आपण जाणून घेऊया. CDAC म्हणजे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कम्प्युटिंग. ही प्रगत संगणन संस्था आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध संगणक संशोधन संस्था, संगणक क्षेत्रात संशोधनाचे कार्य करणारी भारतातील एक अग्रगण्य संस्था आहे. कुठली? CDAC. CDACचा लॉंग फॉर्म काय आहे? सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कम्प्युटिंग. CDACच्या सहाय्याने भारताने भारतीय बनावटीचा पहिला सुपर कॉम्प्युटर बनवला. म्हणजे ही जी कंपनी आहे त्याच्या मार्फतच भारताने आपल्या बनावटीचा म्हणजे भारतीय स्वदेशी बनावटीचा पहिला कॉम्प्युटर बनवलेला आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ नाव लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, विजय भटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन या संगणका निर्मितीसाठी लाभलेले आहे, ज्याला परम संगणक असं नाव दिलं गेलेलं आहे. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. हा संगणक प्रति सेकंद 1 अब्ज गणित करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला याच्याबद्दल प्राऊड फिलिंग व्हायला पाहिजे की हा विजय भटकर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनातून तयार झालेला असा कम्प्युटर आहे आणि तो एका सेकंदामध्ये 1 अब्ज एवढी गणित करू शकतो.
अंतराळ संशोधन म्हणजे स्पेस रिसर्च करताना भूगर्भातील हालचाली म्हणजे काही भूकंप वगैरे आले, ज्वालामुखीचा उद्रेक होणार असेल तर त्या हालचाली असतील, तेलसाठे संशोधन, वैद्यकीय, हवामान, अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग, लष्करी अशा अनेक क्षेत्रांसाठी हा संगणक उपयोगी पडतो. या संगणकाचं नाव काय विद्यार्थी मित्रांनो? बरोबर, तर परम हे ज्याचं नाव आहे. भाषा लिहिण्यासाठी इस्की, कोडच्या निर्मिती देखील सिडॅकचा हातभार आहे. म्हणजे भाषा लिहिण्यासाठी आपल्याला इस्की नावाचा कोड लिहावा लागतो, त्यासाठी सुद्धा सिडॅकने कार्य केलेलं आहे. त्याच्यामुळे हा भारतीय बनावटीचा असल्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून पाठ्यपुस्तकातील किमान 3 घटकांवर आपल्याला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करायचं आहे. म्हणजे बरेचसे लेसन आपल्याला ह्याच्यामध्ये दिसत आहेत. त्याच्यामध्ये आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करून त्याचं आकलन कसं चांगल्या प्रकारे होईल आपल्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना, त्याच्यासाठी आपण ह्याचा वापर करायचा आहे आणि ICTच्या मार्फत असा प्रोजेक्ट तयार करायचा आहे. संगणकाचा वापर करत असताना तुम्हाला कोणत्या तांत्रिक अडचणी आल्या त्या सोडवण्यासाठी तुम्ही काय केले? म्हणजे काही तांत्रिक अडचणी येतात, काही वेळेला इंटरनेटचा प्रॉब्लेम असतो, तर तुम्ही तो कसा सॉल्व्ह केला, किंवा काही टाईप होत नसेल किंवा माऊस चालत नसेल तर तुम्ही हार्डवेअरशी रिलेटेड काय गोष्टी केल्या याच्याविषयी तुम्हाला या गोष्टींविषयी सांगायचं आहे. इथे बघा पाठ क्रमांक 18 मध्ये नमूद केलेला इस्रो म्हणजे पुढे पाठ आपल्याला येणार आहे. इस्रो या संस्थेसंदर्भात माहिती संप्रेषण साधनांच्या आधारे शिक्षकांच्या मदतीने माहितीपट तयार करायचा आहे. आता इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या इस्रो विषयी माहिती मिळवायची. इथे अवकाशयान अंतराळात पाठवले जातात, तर त्यांची माहिती आपल्याला इथून घ्यायची आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या शेवटच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की संगणक क्षेत्रामध्ये किती प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत आणि त्याच्यामुळे संगणक जे क्षेत्र आहे ते पुढे काळाची गरज आहे आणि म्हणून याच्यामध्ये करिअर करणं सुद्धा फार सोपं आहे आणि ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे आपण आपलं बेस्ट कसं दिलं जाईल याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आपल्याकडून. आणि याच्यासाठीच आमचं आस विद्यालय म्हणजे AS विद्यालयामार्फत जे ॲप तयार केलेलं आहे, जे आपल्याला प्रचंड माहिती देत असतं. आमचे तज्ञ शिक्षक आपल्याला वेळोवेळी मदत करत असतात, जेणेकरून परीक्षांमध्ये आपल्याला चांगले मार्क्स मिळतील आणि प्रत्येक विषयाचं योग्य प्रकारे मार्गदर्शन आपल्याला होईल. धन्यवाद.